आज मी तुम्हाला फक्त एक वाटी रव्यापासून इतका छान नाश्ता बनवून दाखवणार आहे। एकदा तुम्ही हा नाश्ता ट्राय करून याची टेस्ट घेतली ना, इडली, डोसा, उपमा, उत्तप्पा सगळं विसरून जाता। इतका छान असा हा नाश्ता तयार होतो। अगदी इडली डोसा खाल्ल्यासारखंच तुम्हाला फील होईल, इतका भारी हा नाश्ता तयार होतो। तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की एकदा ट्राय करा। चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। इकडे मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला। बारीक रवाच इकडे वापरायचा आहे, जाड रवा नाही वापरायचा। त्यानंतर आपण इथे थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं, हा लगेच रवा शिजला जातो आणि बॅटर आपलं पॅक होऊन जाईल आणि मग नाश्ता आपला एकदमच तयार होऊन जाईल लगेचच। आता थोडं थोडं पाणी जितकं लागेल तितकं गरम पाणी टाकून याला थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं आणि मग इथे आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल टाकू शकता। मी इकडे एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, त्यानंतर थोडंसं टमाटर टाकते। आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकता, गाजर, शिमला मिरची आणि हे एक बटाटा मस्त शिजवून असं मॅश करून घेतलेलं आहे, कुस्करून घेतलंय, ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते। एक बटाट्याचा वापर केला मी एक वाटी रव्यासाठी आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, इकडे तुम्ही पालक वगैरे सुद्धा टाकू शकता। आता आपण काय करायचं, ही थोडीशी कोथिंबीर काढून घेते, जरा जास्त पडण्यात आली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे आपले नॉर्मल हळद वापरायचीच नाही, थोडासा तिखटपणा देण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या तरी हरकत नाही। मी इकडं मिरचीचा कूट टाकला अर्धा चमचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत। हे बघा मी थोडेसे याच्यामध्ये सफेद तीळ टाकून घेते। सफेद तीळ टाकल्यामुळे काय होतं, क्रिस्पीपणा जास्त राहतो नाश्त्यामध्ये कोणत्याही असो, किंवा इकडे तुम्ही जिरे सुद्धा वापरू शकता। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। इतका भारी नाश्ता आहे ना हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करा। सकाळच्या घाईमध्ये पण खूप कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होईल आणि टिफिनसाठी मुलांना तर खूपच भारी नाश्ता आहे हा। नक्की ट्राय करा तुम्ही एकदा हा नवीन नाश्ता, पहिल्यांदाच बनवला असेल असा नाश्ता आहे हा। इकडे एका पॅनमध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकायचे, अख्खे नाही टाकायचे, कोथिंबीर सारखे असे बारीक चिरून टाकायचे। वरून थोडीशी राई जिरेची असं तडका एक तयार करायचा पॅनमध्येच, असं थोडंसं तेल टाकून। हे बघू शकता, ह्याला असं थोडंसं तडतडून घ्यायचं म्हणजे एक फोडणी बसन आपल्या नाश्त्याला आणि चांगला एक फ्लेवर येईल मग। आणि मंदच गॅस ठेवायचा, अजिबात फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे। हे थोडंसं असं चारी बाजूनी पसरून घ्यायचं। मी फक्त इथं मोहरीचा वापर केला आहे, म्हणजे राईचा वापर केला आहे, तुम्ही इकडे जिरेसुद्धा टाकू शकता। आणि मग हे छोटे छोटे बॅटर आपले इडलीसारखे साईजमध्ये करायचे किंवा पॅनकेक असतात तसे बनवायचे, म्हणजे आवडीनुसार तुम्ही याला साईज देऊ शकता। हे बघा, किंवा याला उत्तप्पासारखं तुम्ही एक साईज देऊ शकता। मी छोटे छोटे बनवते मस्त इडलीसारखे गोल गोल। हे असं चमच्याने जर नाही व्यवस्थित पडलं गेलं तर हाताने हे सहजपणे सेट होऊन जातं। हे बघा असं। आता ही सुरुवातीला मी 3 टाकून घेतले, त्याला चांगलं शेकून द्यायची खालची साईड 1 मिनटं आणि त्यानंतर मग ह्याला पलटी करायचं। याच्यामध्ये खालच्या बाजूने कडकपणा तयार होतो, नंतर मग ह्याला पलटी करायचं, अगदी लगेच नाही करायचं। हे बघू शकता, थोडंसं कडक झालं की मग याला पलटी करून घ्यायचं। किती सुंदर रंग असा याला तयार येतो। हे बघा, जी पण आपण राई कढीपत्ता वापरला आहे त्याचं किती मस्त याच्यामध्ये कोटिंग झाली आहे वरच्यावर, इतकं भारी वाटतं ना। हे राईची जी फोडणी दिली ना, मस्त फ्लेवर येतो याने खाता वेळेस। हे बघा, सुंदर असा रंग याला आलेला आहे आणि हे खाता क्षणी तुम्हाला इतकं आवडेल ना, खरंच तुम्ही इडली डोसा वगैरे तर विसरूनच जाता, इतका भारी लागतो। कारण मी ज्यावेळेस ट्राय केला हा तर घरच्यांनी सगळ्यांनी आवडीने खाल्लेला आहे, म्हणून आता नेहमी असं बनवायचं आणि खायचं, बाहेरून काही आणायचं नाही। घरच्या घरीसुद्धा आपण हेल्दी म्हणून खाऊ शकतो आणि ते पण जरा वेगळं नवीन काहीतरी ट्राय करायचं। आता रोज उठल्या आपल्याला एकच प्रश्न असतो, काय करायचं नाश्त्याला, तर त्यामुळे आणि रोज तेच खाऊन सुद्धा कंटाळा येतो, म्हणून जरासं नवीन काहीतरी ट्राय करायचं। हे बघू शकता किती मस्त झालेला आहे, सुंदर असा, खूप कमी तेलामध्ये होणारा हा नाश्ता आहे, अजिबात तेलाचा सुद्धा इथं वापर जास्त नाही आहे। आता मी सगळं काढून ठेवलं आहे आणि दुसरा आता बॅच इथं टाकून घेते। थोडेसे राई आणि अर्धा चमच्याच्या अंदाजाने इथं मी बघू शकता तुम्ही, तेल अजिबातच पॅनमध्ये नाही आहे आणि हे सेट करून घ्यायचं। हे बघा, पुन्हा एकदा मी 3 बॅच टाकून घेते। हे बघा, अजूनही भरपूर बॅटर उरलेला आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यापुरते एवढे करून दाखवते। म्हणजे फक्त 1 वाटी रव्यापासून हा भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा हा नाश्ता होऊ शकतो सगळ्यांसाठी। बघू शकता, मस्त याला सुंदर शेप द्यायचा आहे गोल आकाराने आणि असं शेक भेटला की याला असं अलटीपलटी करून घ्यायचं।
आणि इतका सुंदर रेड ब्राऊन असा रंग तयार झाला आहे. वरून राईची फोडणी बसलेली आहे. तर मस्त झालेला आहे. आता आपण याला चांगलं शेकून घ्यायचं मंद आचेवर. आणि लागलीच गरज तर तुम्ही हाय फ्लेम पण करू शकता. फक्त लक्ष ठेवायचं, नाही तर काय होईल, नाश्ता जो आहे ना आपला करपला जाईल. त्यामुळे फक्त लक्ष ठेवून याला शेक द्यायचा असा. हे बघा, हे असा झटकीपटा हा फक्त 1 वाटी रव्यापासून हा नाश्ता तयार होतो. बाहेरून समोसा, कचोरी, उत्तप्पा, अप्पम वगैरे आणणं तर तुम्ही खरंच विसरून जाताल, कारण ह्याची टेस्टच इतकी भारी लागते आणि हेल्दी खूप आहे. कारण रवा वगैरे आपण नेहमीच खातो उपमा वगैरे करून, त्याच्यापासूनच बनलेला हा नाश्ता आहे. आणि एक नवीन ट्राय केलेला नाश्ता तुम्ही एकदा बनवून बघा. कोणाला वाटणार नाही की हे इडली आहे का काही वेगळं आहे. चांगलं शेकून घेतले दोन्ही बाजूने. हे असे मस्त शेक द्यायचा आहे आणि खूप भारी वाटतो हा खायला. चला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. गरमागरम हे जेवढे मी सुरुवातीला बनवले 2 बॅचचे, मी तर तुम्हाला ते दाखवते. हे बघा किती भारी वाटतोय आपला हा नाश्ता. फक्त 1 वाटी रव्यापासून तयार केलेला. सकाळ सकाळ तुम्ही हा नाश्ता सहजपणे बनवू शकता. काहीही वेळ लागत नाही ना, जास्त आपल्याला याच्यामध्ये साहित्य वापरायचं आहे. अगदी रोजच्या आपल्या घरच्या साहित्यापासून हा बनला जातो. आता मी घेते मस्तपैकी असा कॅचअप. तुम्ही खोबऱ्याची चटणी, सांबार वगैरे घेऊ शकता, जसं आपण इडली डोशासमोर सोबत खातो तसं. पण मी केचप घेतला आहे एका वाटीमध्ये. आता एवढे छान असे सुंदर आपला हा नाश्ता तयार झाला आहे. अगदी इडलीला सुद्धा मागे टाकून पिठे पडत असा इतका मस्त भारी होतो तयार हा. आणि नाश्ता म्हणजे पोटभरीचा नाश्ता आहे. भरपूर असं तुम्हाला प्रोटीन भेटेल याने, कारण आपण याच्यामध्ये भाज्या सुद्धा टाकू शकतो. इडलीमध्ये तरी प्लेन इडली असते, पण ह्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे सुद्धा टाकू शकतो. म्हणजे हा नाश्ता तरी इडली डोशापेक्षा खूप आपल्यासाठी हेल्दी आहे. तर ट्राय करा एकदा, आवडला असेल तर. आणि लहान मुलाला तर तुम्ही असे 2-4 करून दिले तरी मस्तपैकी प्रोटीन आणि हेल्दी असा त्यांना नाश्ता भेटेल, लंच बॉक्स भेटेल. तर बघू शकता किती सुंदर असं हे पाणी आहे. थोडंसं ताट ओलं होतं ना, ते पाणी लागले हाताला. हे जरा मी सेट करते. बघू शकता सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे. आता याला मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघू शकता नरम, सॉफ्ट आणि वरून क्रिस्पीपणा मस्त झालेला आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप मस्त लागेल, पण मी खोबऱ्याची चटणी सध्या बनवली नाही, मी कॅचअपसोबत खाते. हे बघू शकता असं डिप करायचं कॅचअपसोबत किंवा गरमागरम खोबऱ्याच्या चटणीसोबत, सांबारसोबत. हा मस्त लागतो हा नाश्ता. अगदी तुम्हाला फील वाटेल की तुम्ही बाहेरून इडली डोसे आणल्यासारखंच वाटणार, इतका मस्त वाटतो. तर नक्की ट्राय करा, मला तर खूप आवडलेला आहे. आणि आता हा नाश्ता तुम्ही नेहमी बनवून खाता, इतका भारी वाटतो. मुलांना सकाळ सकाळ काय द्यावं ना, त्यावेळेस तर तुम्हाला हे नक्की फायदेशीर ठरेल. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही भाज्या टाकल्या तर भाजीचं प्रोटीन पण भेटेल न सांगता मुलांना. आणि दुसरी गोष्ट रवा वगैरे, बटाटा वगैरे हे सुद्धा खूप हेल्दी आहे आपल्यासाठी. तर ट्राय करा. तर मला तर आवडत नाही, खूप भारी झालेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशाच रेसिपी बघत राहा. आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान सिंपल प्रोसेसच्या रेसिपी बघण्यासाठी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचा. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं जावो. हे बघू शकता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.